इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये एक स्पेशल टिपिकल टाईप आहे, त्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन असतो आणि एकदम सिंपल टाईप आहे. तो टाईप कसा आहे, इंटिग्रेशन ऑफ e raised to x in bracket f of x plus f dash of x into dx. यामध्ये e raised to x एक्सपोनेन्शियल फंक्शन पाहिजेच आणि मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेटमध्ये f of x प्लस f dash f म्हणजे फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह यांचं ॲडिशन पाहिजे, समेशन पाहिजे. आत्तापर्यंत आपण सबस्टिट्यूशन मेथडमध्ये वगैरे पाहिलं की f dash x हा नेहमी मल्टिप्लिकेशनमध्ये असतो, पण या टाईपसाठी f dash x आणि f of x यांचं समेशन आहे आणि ते e raised to x ला मल्टिप्लाय. त्यामध्ये e raised to x into f of x प्लस f dash of x into dx याचं इंटिग्रेशन असतं e raised to x into f of x प्लस c. म्हणजे जर एक्सपोनेन्शियल फंक्शनला मल्टिप्लाय इन ब्रॅकेट f of x प्लस f dash x असेल तर त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपण लिहू शकतो बाय युजिंग दिस रूल, ते म्हणजे e raised to x into f of x. म्हणजे फॉर एक्झाम्पल यामध्ये जर या प्रकारचं फंक्शन असेल इंटिग्रल e raised to x into cot x minus cosec square x into dx, e raised to x into cot x minus cosec square x. तर यात cot x चा डेरिव्हेटिव्ह काय, cot x चा डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x minus cosec square x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x minus cosec square x. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजे f of x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दोन्हीचं ॲडिशन इथे आहे ब्रॅकेटमध्ये. f of x cot x आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स तोही इथं ॲड आहे. याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट लिहू शकतो e raised to x इंटू f of x म्हणजे cot x प्लस c. ग्रुप बघणं वाचन एकदा वाचन बघ बुकमध्ये.
e raised to x into f of x plus f dash x is equal to e raised to x into cot x. इथे फंक्शन म्हणजे कॉट एक्स आहे, एफ ऑफ एक्स म्हणजे कॉट एक्स आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स अवेलेबल आहे. याचं डायरेक्ट आपण इंटिग्रेशन लिहू शकतो ई रेस टू एक्स इंटू कॉट एक्स बाय युझिंग दिस रूल. आता हा रूल याचं डेरिव्हेशन पण आहे, ते कशा पद्धतीनं देता येतं, प्रूव्ह कसं करता येईल हा रूल ते आपण आधी बघूया, नंतर त्याचा यूज करू. इंटिग्रल ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स आहे. फर्स्ट ऑफ ऑल we'll consider integral e raised to x in bracket f of x plus f dash x into dx. हे आपण कन्सिडर केलं इंटिग्रल. आता यामध्ये हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण ई रेस टू एक्सनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू आणि ॲडिशनमध्ये इंटिग्रेशन डायरेक्ट सेपरेट घेता येतं, ते इंटिग्रेशन डायरेक्ट सेपरेट घेऊ. म्हणजे काय होईल पहा, इक्वल टू इंटिग्रल e raised to x into f of x into dx plus integral e raised to x into f dash x into dx. आणि आता यात दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल वापरता येईल आपल्याला. पहिल्या फंक्शनसाठी इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल वापरू आणि सेकंड ॲज इट इज ठेवूया. काय होईल, इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल जर आपण यूज केला यामध्ये, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स फर्स्ट फंक्शन फर्स्ट इंटिग्रल, अगोदर त्याची सिक्वेन्स ऑर्डर ही चेक करायची आहे लाईट रूलनुसार. लाईट रूलनुसार आधी लॉगॅरिथमिक, नंतर इन्व्हर्स, नंतर अल्जेब्रिक, नंतर ट्रिग्नोमॅट्रिक आणि नंतर एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल फंक्शन एंडला आहे, म्हणजे हा एफ ऑफ एक्स कुठल्याही टाईपचं फंक्शन असला, ते एफ ऑफ एक्स लॉगॅरिथमिक असेल, इन्व्हर्स असेल, अल्जेब्रिक असेल, ट्रिग्नोमॅट्रिक असेल, कुठलंही असेल तरीही ते एक्सपोनेन्शियलच्या अगोदरच येणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला आधी त्याचा क्रम बदलून घ्यावा लागेल. म्हणजेच इंटिग्रल एफ ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. सेकंड टर्ममध्ये आपल्याला रूल वापरायचा नाही आहे, परंतु तरीही त्याला आपण इंटरचेंज करून घेऊ. एफ डॅश एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स या प्रकारे. ओके. आता यात फर्स्ट इंटिग्रलला इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल वापरला तर काय होईल, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स एफ ऑफ एक्स ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स मायनस इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू डी एक्स आणि प्लस सेकंड इंटिग्रल ॲज इट इज ठेवलं एफ डॅश एक्स ई रेस टू एक्स इंटू डी एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स ॲज इट इज ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सचं इंटिग्रल काय येणार,
ई रेस टू एक्स इंटीग्रल ई रेस टू एक्स माइनस इंटीग्रल एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आणि परत ई रेस टू एक्सचं इंटिग्रल ई रेस टू एक्स या ई रेस टू एक्सचं इंटिग्रल ई रेस टू एक्स आणि प्लस पुढे इंटिग्रल एफ डॅश एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स ॲज इट इज. आता यामध्ये सेकंड टर्म आहे मायनस इंटिग्रल एफ डॅश एक्स ई रेस टू एक्स आणि लास्ट टर्म आहे प्लस इंटिग्रल एफ डॅश एक्स ई रेस टू एक्स. दोन्ही टर्म सेम आहेत पण एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. आता काय करू? आता मागं ना मी ड्रॉइंग काढू मागच्या साईडला. एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे म्हणजेच हे दोन्ही इंटिग्रल कॅन्सल होऊन जातील इलिमिनेट होऊन जातील आणि शिल्लक राहील फक्त हा ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी विच इज आवर राईट हँड साईड. हा रूल आपण डायरेक्ट यूज करू शकणार आहेत. रूल व्यवस्थित लक्षात घ्या कसा आहे तो. फंक्शन प्लस इट्स डेरिव्हेटिव्ह फंक्शन प्लस इट्स डेरिव्हेटिव्ह आणि त्याला मल्टिप्लाय आहे ई रेस टू एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शन. अशा वेळी फंक्शन कुठलं आहे आणि डेरिव्हेटिव्ह कुठलं आहे हे एकदा आयडेंटिफाय झालं की डायरेक्ट आपण ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स या फॉर्ममध्ये त्याचा रिझल्ट यूज करू शकतो. ओके, राईट डाऊन दिस. ई रेस टू एक्स इंटू कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स यात कोण फंक्शन असेल आणि कोण त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल हे आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. मग फर्स्टली कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सो लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉट एक्स एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉट एक्स. देअरफॉर एफ डॅश एक्स इक्वल टू minus cosec square x. F dash x equal to minus cosec square x. So integral becomes e raised to x in bracket cot x च्या जागी आपण लिहू शकतो f of x आणि मायनस cosec square x च्या जागी लिहू शकतो प्लस f dash of x into dx. आणि या रूलनुसार ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स असेल तर इंटिग्रेशन असतं ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी आणि एफ ऑफ एक्स म्हणजेच कॉट एक्स. या प्रकारे डिस्क्रिप्टिव्हली आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. एफ ऑफ एक्स कुठला एफ डॅश एक्स कुठला ते कन्सिडर करायचे रूलमध्ये कन्व्हर्ट करायचे आणि रूल वापरायचा. ओके, ऑब्जेक्टिव्हली विचार करता याच्यावरून आपण डायरेक्ट ही स्टेपच लिहू शकतो कारण इथं एफ ऑफ एक्स कोण आहे एफ डॅश एक्स कोण आहे हे आयडेंटिफाय झालं की ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स हे त्याचा आन्सर. Now in the exercise, the example is given like this. Integral two plus cot x
मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. 2 प्लस कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. याचं काय होईल मग? ई रेस टू एक्स, एक मिनिट, ई रेस टू एक्स आहे इथं मल्टिप्लाय. ई रेस टू एक्स तो मल्टिप्लाय आहेच आहे. 2 प्लस कॉट एक्स, येस, इथे कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. पण 2 तो कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. म्हणजे आपल्याला फंक्शन गृहीत धरत असताना फक्त कॉट एक्स नाही तर 2 प्लस कॉट एक्स हे पूर्ण फंक्शन गृहीत धरावं लागेल. आणि मग याचं आन्सर काय येणार? ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स म्हणजे येणार 2 प्लस कॉट एक्स आणि प्लस सी. सिंगल स्टेप रिझल्ट. एफ ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स पैकी एफ ऑफ एक्स कॉट एक्स ऐवजी झाला 2 प्लस कॉट एक्स. आणि डिस्क्रिप्टिव्हली जरी जायचं म्हटलं तर डिस्क्रिप्टिव्हली त्याला काय करता येईल? फक्त इथे कॉट एक्सच्या जागी फंक्शन गृहीत धरायचं, टू प्लस कॉट एक्स. आणि 2 प्लस कॉट एक्सचा पण डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस कोसेक स्क्वेअर एक्सच येणार. त्यामुळं बाकी वर्किंग रूल सेम राहील. शेवटी फक्त यामध्ये ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट 2 प्लस कॉट एक्स प्लस सी येणार या एक्झाम्पलसाठी. ओके. Yes. Then next example is integral e raised to x into 1 upon x minus 1 upon x square. 1 upon x minus 1 upon x square. What about this? f of x काय? 1 upon x plus c. f of x काय गृहीत धरणार? वन अपॉन एक्स 1 upon x. आणि 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह minus 1 upon x square. X square. So integral becomes e raised to x into f of x plus f dash x into dx. Its value is e raised to x into f of x, that is e raised to x into 1 by x plus c. लाईकवाईज फंक्शन कुठलं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कुठला हे व्यवस्थित आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. कंप्लीट दिस.
येस. Now next one is integral 1 plus sin x divided by 1 plus cos x into e raised to x. 1 plus sin x divided by 1 plus cos x into e raised to x हे फंक्शन दिलेलं आहे. मग आता यामध्ये कॉसचा डेरिव्हेटिव्ह तर मायनस साइन असतो, पण आपला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला नको आहे. आता एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश एक्स यांचं ॲडिशन पाहिजे. काय करता येईल यात? ई रेस टू एक्स अगोदर लिहून टाकू आपण. पुढे काय करणार? 1 plus sin x upon 1 plus cos x चं simplification. सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. कसं सिम्प्लिफाय करणार? सिम्प्लिफाय काय करणार? वन प्लस 1 plus 2 sin x upon 2 into cos x upon 2 1 plus sin x च्या जागी. 1 प्लस साइन एक्सला आपण हाफ अँगल फॉर्म्युला वापरू शकतो. तो म्हणजे 2 sin x बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला आहे 1 प्लस कॉस एक्स. 1 2 प्लस cos square x by 2. 2 cos स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू डी एक्स. 1 प्लस कॉस एक्स म्हणजे 2 cos स्क्वेअर एक्स बाय 2. आणि आता डिनॉमिनेटर सेपरेट करता येईल दोन्ही टर्मसाठी. ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट 1 अपॉन 2 cos स्क्वेअर एक्स बाय 2 2 cos स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस 2 sin x by 2 into cos x by 2 divided by divided by 2 cos square x by 2 into dx. ओके. यामध्ये सेकंड टर्मला हे 2 कॅन्सल होतील. कॉस एक्स बाय 2 आणि यातला एक कॉस एक्स बाय 2 कॅन्सल झाला. म्हणजे टर्म शिल्लक काय राहील ब्रॅकेटमध्ये? इंटिग्रल ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट. पहिल्या टर्ममध्ये 1/2 तसाच 1 अपॉन कॉस. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, म्हणजे त्याला आपण सेक स्क्वेअर एक्स बाय 2 लिहू शकतो. आणि सेकंड टर्म साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 म्हणजे टॅन एक्स बाय 2 इंटू डी एक्स. आणि आता बघा कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह. Sec square x by 2 is derivative of tan x by 2.
टॅन एक्स बाय टूचा डेरिव्हेटिव्ह काय? sec square x by 2. सेक स्क्वेअर एक्स बाय टू आणि परत कॉम्पोजिटच्या रूलनुसार एक्स बाय टूचा डेरिव्हेटिव्ह 1/2 पाहिजे असतो, तो पण आहे इथे. बरोबर आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स जर घेतला टॅन एक्स बाय टू, कॉन्स्टंट सुद्धा ॲडजस्ट व्हायला पाहिजेत, पूर्ण डेरिव्हेटिव्ह यायला पाहिजे. एफ ऑफ एक्स जर टॅन एक्स बाय टू असेल तर एफ डॅश एक्स टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स बाय टू इंटू 1/2. 1/2 म्हणजेच इंटिग्रल होईल ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स इंटू डी एक्स, त्याची व्हॅल्यू ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्स आहे tan x by 2. So answer is e raised to x into tan x by 2 plus c. Okay? Yes, sir. Write down this. And try for this. x upon x plus 1 bracket square into e raised to x into dx. x upon x plus 1 bracket square into e raised to x into dx. How to solve this? यातलं जर प्रिव्हियस एक्झाम्पल लक्षात असेल, ई रेस टू एक्स इंटू 1/x मायनस 1/x स्क्वेअर, 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर येतो. अशा टर्म्सचे बरेच एक्झाम्पल्स यामध्ये आहेत. 1/x असेल, 1/x स्क्वेअर असेल, 2/x क्यूब असेल. डेरिव्हेटिव्ह आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. 1/x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x स्क्वेअर येतो. मग 1/x प्लस 1 याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? minus 1/x plus 1 bracket square. मायनस 1/x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजेच आता
या एक्झाम्पलमध्ये एक्स अपॉन एक्स प्लस वनचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता आपली रिक्वायरमेंट काय ती लक्षात घ्या. एका टर्ममध्ये एक्स प्लस वनचा ब्रॅकेट स्क्वेअर पाहिजे आणि एका टर्ममध्ये फक्त एक्स प्लस वन पाहिजे. म्हणजे इंटिग्रल न्यूमरेटरला जो एक्स आहे त्यात आपण प्लस वन मायनस वन जर केला डिवायडेड बाय एक्स प्लस वनचा स्क्वेअर तसाच इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. काय केलं न्यूमरेटरला प्लस वन मायनस वन. आता यामध्ये डिनॉमिनेटर सेपरेट करताना एक्स प्लस वन अपॉन एक्स प्लस वनचा स्क्वेअर आणि मायनस वन अपॉन एक्स प्लस वनचा स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. हा जो एक्स प्लस वनचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो आपण सेपरेट घेतला डिनॉमिनेटर. एक्स प्लस वनचा डिनॉमिनेटर सेपरेट आणि मायनस वनचा डिनॉमिनेटर सेपरेट. ओके. यात डिनॉमिनेटर सेपरेट केल्यानंतर इथला एक एक्स प्लस वन आणि एक एक्स प्लस वन डिनॉमिनेटरचा कॅन्सल झाला. म्हणजे टर्म शिल्लक राहिली इंटिग्रल म्हटल्यास तो ई रेस टू एक्स आपण आधी लिहू वन अपॉन एक्स प्लस वन मायनस वन अपॉन एक्स प्लस वनचा स्क्वेअर इंटू डी एक्स. आता बघा फंक्शन आहे वन अपॉन एक्स प्लस वन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे वन अपॉन एक्स प्लस वनचा स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स प्लस वनचा स्क्वेअर. म्हणजेच आपण लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वन अपॉन एक्स प्लस वन घेतलं तर एफ डॅश एक्स इक्वल टू काय येणार मायनस वन अपॉन एक्स प्लस वनचा स्क्वेअर. सो इंटिग्रल बिकम्स ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश एक्स इंटू डी एक्स. याची व्हॅल्यू ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी आणि एफ ऑफ एक्स आहे वन अपॉन एक्स प्लस वन. सो आन्सर विल बी ई रेस टू एक्स अपॉन एक्स प्लस वन प्लस सी. म्हणजे प्रत्येक वेळी फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आयताच तयार असेल असं नाही. पण हा टाईप आयडेंटिफाय कसा होतो तर त्यासाठी एक्सपोनेन्शियल ई रेस टू एक्सची टर्म मल्टिप्लायमध्ये दिसली ब्रॅकेटमध्ये काही टर्म असेल की समजायचं की आपल्याला फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह यांचं फक्त ॲडिशन तयार करायचं आहे. मग ते काही वेळा थोड्याफार सिम्प्लिफिकेशन नंतरच आपल्याला ते मिळू शकतं. प्रत्येक वेळीच डायरेक्ट त्या फॉर्ममध्येच विचारलेलं असेल एक्झाम्पल असं नाही. ओके. Yes, sir. Completed this?
आता प्रत्येक वेळी ई रेस टू एक्स हा त्यामध्ये दिसेलच असं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल फंक्शन जर या फॉर्ममध्ये असेल इंटिग्रल cosec of log x in bracket 1 minus cot of log x. आता यात ई रेस टू एक्स दिसतच नाहीये, पण तो आहे, तो असतो. तो कसा मिळतो आपल्याला? बाय युजिंग सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूशन काय? लॉग एक्स इक्वल टू टी टाकला तर एक्स इक्वल टू असतो ई रेस टू टी. बरोबर आहे. लॉग एक्स इक्वल टू जर टी असेल तर एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी. आणि आता डेरिव्हेटिव्ह घ्या, डी एक्स इक्वल टू येणार ई रेस टू टी इंटू डी टी. आपला डी एक्स पण पाहिजे. डी एक्सची व्हॅल्यू येते ई रेस टू टी इंटू डी टी. हे जर आपण इंटिग्रलमध्ये सबस्टिट्यूट केल्या टर्म्स तर काय होईल पहा. इंटिग्रल कोसेक टी, लॉग एक्सच्या जागी टी टाकला, इन ब्रॅकेट 1 मायनस कॉट टी आणि डी एक्सच्या जागी ई रेस टू टी इंटू डी टी. ई रेस टू टी म्हणजेच टर्म होईल ई रेस टू टी आपण आधी लिहू आणि कोसेक टीनं ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं काय येईल? कोसेक टी मायनस कोसेक टी इंटू कॉट टी इंटू डी टी. आता कोण फंक्शन आणि कोण डेरिव्हेटिव्ह? फंक्शन कुठला आणि डेरिव्हेटिव्ह कुठला? कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बरोबर. म्हणजेच इथे एफ ऑफ एक्स ऐवजी एफ ऑफ टी लिहावं लागेल. पण एफ ऑफ टी इक्वल टू कोसेक टी एफ डॅश ऑफ टी इज इक्वल टू मायनस कोसेक टी इंटू कॉट टी. एफ डॅश टी आणि मग इंटिग्रलची टर्म येईल ई रेस टू टी इंटू एफ ऑफ टी प्लस एफ डॅश ऑफ टी इंटू डी टी. बाय युजिंग द रूल इंटिग्रल इज ई रेस टू टी इंटू एफ ऑफ टी. पण ई रेस टू टी म्हणजे काय? ई रेस टू टी म्हणजे एक्स. किंवा आपण आधी एफ ऑफ टी टाकून देऊ. ई रेस टू टी इंटू एफ ऑफ टी म्हणजे कोसेक टी प्लस सी. आणि मग ई रेस टू टी म्हणजे एक्स इंटू कोसेक टी ची व्हॅल्यू काय? टी म्हणजेच लॉग एक्स कोसेक ऑफ लॉग एक्स प्लस सी.
या प्रकारे टर्म्स डायरेक्टली त्या फॉर्ममध्ये असू शकतात किंवा आपल्याला काही सिम्प्लिफिकेशन करून त्या फॉर्ममध्ये येतील किंवा काही सबस्टिट्यूशन करून त्या फॉर्ममध्ये येतील. असा हा टाईप आहे, एकदम सिंपल आणि इझी टाईप आहे. फक्त तो लक्षात यायला पाहिजे की एक्झाम्पल या टाईपमध्ये आहे. इंटिग्रल log of 1 plus x bracket raised to 1 plus x. काय करायला गेले यामध्ये? आधी लॉगच्या प्रॉपर्टीनुसार जो इंडेक्सला असलेला 1 प्लस एक्स आहे तो इंडेक्सचा 1 प्लस एक्स लॉगला मल्टिप्लाय येत असतो. बरोबर आहे. इंडेक्सचा 1 प्लस एक्स लॉगला मल्टिप्लाय म्हणजे 1 प्लस एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स इंटू डी एक्स. बरं, आता पुढे काय करायचं? x plus 1 equal to t टाकून सॉल्व करायचं. एक्स प्लस 1 इज इक्वल टू टी टाकला तर काय उपयोग आहे? ई रेस टूची टर्म कुठे आहे त्यात? एक्स प्लस 1 इज इक्वल टू जर टी टाकला तर टी इंटू लॉग टी या फॉर्ममध्ये टर्म येईल आणि मग त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सच्या रूलनी सॉल्व करावं लागेल. बरोबर आहे. चालेल तसंही. एक्स प्लस 1 किंवा 1 प्लस एक्स इज इक्वल टू जर टी टाकला तर तो टी इंटू लॉग टी इंटू डी टी इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये येतो. या ग्रुपमध्ये येतो का हा प्रॉब्लेम ते महत्त्वाचं आहे. या ग्रुपमध्ये यायचा असेल तर लॉग ऑफ 1 प्लस एक्स इज इक्वल टू टी टाकावं लागेल. त्यांनी काय फरक पडेल बघा. आता जर आपण लॉग ऑफ 1 प्लस एक्स इज इक्वल टू टी लिहिला तर 1 प्लस एक्सची किंमत होईल ई रेस टू टी आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू टी इंटू डी टी आणि मग इंटिग्रल होईल 1 प्लस एक्सच्या जागी आपण टी टाकणार, ई रेस टू टी टाकणार. 1 प्लस एक्सच्या जागी ई रेस टू टी टाकणार. लॉग 1 प्लस एक्सच्या जागी आपण टी टाकणार आणि डी एक्सच्या जागी परत एक ई रेस टू टी इंटू डी टी येणार. बरोबर आहे. डी एक्सच्या जागी पुन्हा एक ई रेस टू टी येणार. दोन दोन ई रेस टू टी होत आहेत म्हणजे त्याला आपण फार तर
टी इंटू ई रेस टू 2t लिहू शकतो. आलाय का या टाईपमध्ये? ई रेस टू टी इंटू ई रेस टू टी ई रेस टू 2t. येतोय का? म्हणजे याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूलच वापरावा लागणार. म्हणजे सबस्टिट्यूशन या प्रकारे करा किंवा 1 + x = t टाका. मग 1 + x = t टाकणं जास्त कन्व्हिनियंट आहे. त्यामुळं एक्झाम्पल आयडेंटिफिकेशन्स हे खूप मॅटर करतात इंटिग्रेशनमध्ये. इथे आपण आलो तरीही इंटिग्रेशन बाय पार्ट्सच वापरावं लागणार आहे. आणि फक्त 1 + x = t टाकला. 1 + x = t टाकला तर काय होणार आहे? जर इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल वापरायचाच आहे तर तेच सबस्टिट्यूशन कन्व्हिनियंट आहे. पुट 1 + x = t म्हणजे dx = dt आणि इंटिग्रेशन डायरेक्ट मिळेल t × log t × dt. आणि इथं इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरा. बाय पार्ट्स वापरण्यासाठी सिक्वेन्स महत्त्वाची आहे. आधी लॉगॅरिथमिक फंक्शन, नंतर अल्जेब्रिक फंक्शन. बरोबर आहे? आणि बाय पार्ट्स log t ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ t मायनस इंटिग्रल डेरिवेटिव्ह ऑफ log t इंटिग्रेशन ऑफ t × dt. बरोबर आहे? log t × e चे t चं इंटिग्रेशन t² मायनस इंटिग्रल log t चा डेरिवेटिव्ह 1/t, t चं इंटिग्रल t²/2. 1/2 सगळीकडेच आहे, कॉमन घ्या. पहिली टर्म येईल t² × log t मायनस इथे एक t कॅन्सल झाला. 1/2 तर कॉन्स्टंट आउटसाईड घेतलेलाच आहे आपण पूर्ण सगळ्याच टर्ममधून. इंटिग्रेशनमध्ये फक्त t शिल्लक राहिला आणि त्या t चं इंटिग्रेशन परत t² + c. t² कॉमन घ्या पूर्ण इंटिग्रेशनमधून, पूर्ण ब्रॅकेटमधून. t²/2 इनसाइड द ब्रॅकेट log t - 1/2 + c. आणि आता t च्या जागी 1 + x सबस्टिट्यूट करा. काय येईल? वन + x (2) in bracket log of 1 + x - 1/2 + c.